हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. मी आहे कोकणमध्ये आणि हा आहे आपला पार्ट 2. पार्ट 1 जर तुम्ही बघितलं नसेल तर एकदा बघून घ्या. तर पहिल्या दिवशी आम्ही होतो श्रीवर्धन बीचवरती. त्यानंतर आम्ही माझ्या एका फ्रेंडचं बॅचलर्स पार्टी सेलिब्रेट केली, सगळं काही केलं. आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी बीचवर जायला निघालो होतो. इथं खूप छान वातावरण होतं. सकाळ आमचं होमस्टे नाही, सॉरी, हॉटेलपासून एक 7-8 मिनटाचं डिस्टन्स होतं. तर आम्ही चालतच जाणं प्रेफर केलं. गाडी होती पण चालतच गेलेलो तरी पण. आणि सकाळ खूप छान वातावरण होतं इथे. हा आहे श्रीवर्धन बीच आणि आसपासचा परिसर. तर आज आमचं प्लॅनिंग होतं पूर्ण इथली मंदिरं जी आहेत ती एक्सप्लोअर करायचं, सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन यायचं. तर मग तोच प्लॅन होता. पण त्याआधी आम्ही सकाळ एकदा बीचवरती सनराईजसाठी गेलो होतो. छान फोटोज क्लिक केले. आणि इथे जो पाथवे आहे ना, खरंच त्याच्यावरनं चालायला खूप छान वाटत होतं. एकदम रिलॅक्स आणि निवांत असं होतं. गर्दीही नव्हती, तर खूप छान वाटत होतं. इथे श्रीवर्धन असं लिहिलेलं आहे. त्याच्यासमोर पण फोटो काढले, छान दिसत होतं ते. त्यानंतर आम्ही नाश्ता करायला गेलेलो. तर आम्ही खाल्लेले उकडीचे मोदक आणि घावन चटणी, जे कोकणाची स्पेशालिटी आहे. त्यानंतर आम्ही तिथून रिसॉर्टवरनं चेकआउट केलं आणि गेलो सुमजई माता मंदिरमध्ये, जे श्रीवर्धनमध्येच आहे. हे इथले ग्रामदैवत आहे आणि एकदम प्राचीन मंदिर आहे. इथे हनुमानाचं आणि गणपतीची सुद्धा मूर्ती आहे. तर या तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या इथे. त्यानंतर आम्ही गेलो लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये, जे की पेशव्यांचं कुलदैवत आहे. तर पेशवे देखील इथे पूजा करायला यायचे आणि त्यांचं हे कुलदैवत होतं. इथे अतिशय सुंदर अशी लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेरच पिंपळाचं खूप मोठं झाड आहे आणि त्याच्या कडेला चौथरा सुद्धा आहे. इथे आमची श्रीवर्धनची ट्रिप संपली आणि आम्ही गेलो होतो हरिहरेश्वरला. हरिहरेश्वराचं दर्शन घेतलं तर इथं लाईन होती. लाईनमध्ये आम्हाला अर्धा ते पाऊण तास थांबावं लागलं. लाईनमध्ये असतानाच आम्हाला घोरपड दिसलेली इथे. तर हरिहरेश्वरवरनं आपण जेव्हा दिव्यागरला जातो तर जातानाच देवखोळ म्हणून एक जागा लागते. तर देवखोळ हे थोडंसं मेन रोडपासून आतमध्ये आहे. तर तिथे पांडवकालीन कुसुमेश्वराचं मंदिर आहे. हे एक महादेवाचं मंदिर आहे आणि हे मंदिर सुद्धा अतिशय सुंदर आहे. इथे गेल्यावरती खूप शांत वाटत होतं आम्हाला. एकदम काहीही न बोलता आपण किती पण वेळ तिथे बसून राहू शकतो किंवा जस्ट आडवं पडलं तर झोपच लागून जाईल, इतकी शांतता होती आणि खूप छान मंदिर होतं हे. आणि ह्या मंदिराला लागूनच त्याची पुष्करणी सुद्धा होती आणि हे एकदम डोंगरामध्येच मंदिर आहे. तिथून रिटर्न जाताना आम्हाला खूप सारे करवंदाच्या जाळ्या दिसल्या होत्या. तर आम्ही करवंद तोडायला थांबलेलो. अशीच आमची मज्जा चालू होती. तर मी करवंद आधी खूप वेळा तोडली आहे, लहानपणापासूनच तोडते, कारण की मी खेडेगावातच राहिलेली आहे. ह्या माझ्या ज्या बाकीच्या मैत्रिणी होत्या त्या सगळ्या सिटीमध्येच लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यामुळे त्यांना करवंदाचे झाड पहिल्यांदाच बघितलं त्यांनी, तर त्या खूप एक्सायटेड होत्या तोडायला. आणि तर माझी एक मैत्रीण आहे, तिला काजूचं झाडाला एक काजू भेटला होता, तर ती तो फोडत होती आणि तिला एक छान काजू पण भेटला त्यातनं खायला. त्याला लाल फळ होतं ना, ते फळ पण खातात पण त्याला पण चीक असतो. काजू आंबा बोलतात. खा. कसं आहे? मस्त ए काजू खायचे का कोणाला? काजू फोडलाय हिने. काजू फोडले? अरे सिरियस सांग, ये पोरगी तरी हिला विश्वासच नसते. अरे सिरियस. आणि इकडे प्राजक्ताच्या चप्पल मध्ये काटा गेलेला आहे. कसला काटा? हा
एकच मिनिट. वर घुसला दिसला का? प्राजक्ताला खूप सारे करवंद तोडून आणि मस्ती करून आम्ही निघालो दिवे आकारला. आम्ही पोचलो सुवर्ण गणेश मंदिरमध्ये. इथे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आलो रूपनारायण मंदिरमध्ये, जे विष्णूचं मंदिर आहे. रूपनारायण मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला पुष्करणी बघायला मिळते आणि ह्या मंदिरापासून बीच अगदीच जवळ आहे दिवेआगारचा. इथे पुष्करणी होती, त्याच्यात थोडंसं पाणी होतं एकदम खोलवरती गेलेलं. कारण उन्हाळ्याचे दिवस होते तर इतकं पाणी नसतं याच्यामध्ये. तर हा आहे आपला दिवेआगारचा बीच. इथे आम्ही जास्त भिजलो नाही, फक्त समुद्राच्या लाटांमध्ये पाय रोवले, मजा केली आणि शंख शिंपले गोळा केले. त्यानंतर इथे बाहेर ना खूप सारे शॉप होते, खायचे दुकानं पण आहेत इथं आणि बीच वेअर्स वगैरे मिळून जातात इथे. तर आम्ही पण इथे आल्यावरती नाश्ता केला, वडापाव घावणे वगैरे खाल्ले आणि परतीचा प्रवास आमचा चालू होणं होतं. तेच आमची गाडी इथे रेतीमध्ये खचली होती. पण जशी आमची गाडी अडकलेली ना, तर इथले माणसं खूप सारे ड्रायव्हर होते जे आपले पुण्यातलेच होते. तर खूप गाड्या होत्या ज्या पुण्यातून आलेल्या. तर सगळे लोक मदतीला धावून आले. कोणी ढकलू लागत होतं, काय करू लागत होतं आणि शेवटी आमची गाडी निघाली. आणि असा होता आमचा कोकणचा प्रवास. तर इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. थोडी सागर निळाई, थोडे शंख शिंपले.